हॅलो हा तेव्हा म्हणा तुम्ही थांबा घेऊन ठेवले बाय बाय समाधान तिकडे हो त्यांना घेऊन ठेव उद्या बाईक चालू केला त्यांचा उद्या घेऊन बोलत घ्या उद्या बोलत घ्या उद्या म्हणते आताच्या बरोबर थोडा इथं घेतला असतं माझं झाडाला हे आपली पब्लिक दिसते असते अरे हो पण त्यांना घेऊन ठेव बायडेला घेऊन उचलतो ए ऋतिक तो हार्मोनियम माइक दे घेऊन ठेव हार्मोनियम माइक दे बायडेला पुढे घेऊन ठेव घेऊन ठेव बोलणं झालं त्यांचं हॅलो त्यांची बोलणं झाले हॅलो ओके ना तर एक घर लावून घे पटकन हॅलो ते आगे झाला माईक घे पुढे फोटो आणि फी घेऊन ठेवा कोणाकडं मी तुमच्याकडे बोलणं झालेलं आहे हां माईक चालू कर स्वागतं 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 तव स्पर्श करी धरणी पावन तव स्पर्श करी धरणी पावन स्वागतं 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 स्वागतं
हॅलो 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 ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी तुम भूल न जाओ उनको तुम भूल न जाओ उनको इसलिए सुनो ये कहानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी जब घायल हुआ हिमालय कतरे में पड़ी आजादी जब घायल हुआ हिमालय कतरे में पड़ी आजादी जब तक भी सांस लड़े हो जब तक भी सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दी संगीन पे धड़कन माथा हो गए अमर बलिदानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी जब देश में थी दीवारी ओ खेल रहे थे होली हम जब बैठे थे घरों में जब हम बैठे थे घरों में वो छेड़ रहे थे गोली दे धन्य जवान हो अपने दी धन्य थी उनकी जवानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी जरा याद करो कुर्बानी वंदे मातरम वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतल सस्य श्यामलं मातरम वंदे मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी फुल्लकुसुमितं रुमदल शोभिनी सुवासिनी सुमधुर भासिनी सुखदं वरदं मातरं वन्दे मातरं वन्दे
जिसका ताज हिमालय है जहाँ बहती है गंगा, जिसका ताज हिमालय है जहाँ बहती है गंगा, जहाँ अनेकता में है एकता, जहाँ अनेकता में है एकता, सत्यमेव जयते है नारा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। आज या ठिकाणी सर्व सन्माननीय भारतीय सैनिकांचा या ठिकाणी यथोचित सन्मान सोहळा होत आहे। मी पुन्हा एकदा आलेल्या सर्व भारतीय सैनिकांचं, सर्व हरिभक्त पारायण, सर्व वारकरी संप्रदायाचं, सर्व भाविकांचं माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सव अखंड हरिनाम यज्ञ तथा ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायणच्या वतीने सहर्ष स्वागत, स्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। सिद्धिताईंच्या छान गोड मंजूळ आवाजामध्ये, आमच्या ताईंच्या छान मंजूळ आवाजामध्ये सर्व मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत झालेलं आहे। आणि ज्या कार्यक्रमासाठी, ज्या यथोचित सोहळ्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, तो सोहळा म्हणजे आपल्या भारतीय सैनिकांचा यथोचित सन्मान सोहळा। आणि या निमित्ताने मी मंडळाला मनापासून धन्यवाद देतो की एक महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन आज आपल्या भारतीय सैनिकांच्या डोक्यावर फेटे बांधून आणि आमच्या स्त्री शक्तीच्या डोक्यावर फेटे बांधून एक महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवलेलं एकदा जोरदार टाळ्या मंडळासाठी झाल्या पाहिजेत। खरोखरच सुरेशदादा पातेरे महाराज आणि सर्व पदाधिकाऱ्यांना, सर्व सदस्यांना मी धन्यवाद देतो की छान असा सोहळा, एक भक्तिमय सोहळा की संध्याकाळ झाल्यानंतर एक हरिनामाचा आवाज कानावर येण्याचं, हरिपाठाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून येण्याचा छान योग आज या धुंडविनायक नगरमध्ये येतोय। हे छान भाग्य तुमचं आमचं आहे मंडळी। आणि आज या पहिल्या भारतीय सैनिक जे आहेत आपले सन्माननीय माननीय श्री प्रल्हाद पालांडे साहेबांचा या ठिकाणी येतो सन्मान होत आहे। सिद्धेश्वर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच, उत्कृष्ट समाजसेविका, एक उत्कृष्ट नारी शक्ती माननीय समृद्धीताई संतोष यादव मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय प्रल्हाद पालांडे साहेबांचा येतो सन्मान करायचा आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्यास प्रल्हाद पालांडे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या। ज्या भारतीय सैनिकांमुळे आज आपण सुरक्षित आहोत, ज्या भारतीय सैनिकांमुळे सुख दुःख आपण एकमेकांसोबत साजरे करतो, त्या सर्व भारतीय सैनिकांचा येतो सन्मान सोहळा या ठिकाणी होत आहे। आपल्या समृद्धीताई संतोष यादव मॅडम यांच्या शुभ हस्ते मंडळाच्या वतीने शाल, विठ्ठल रखमाई देवीची मूर्ती, श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी येतो सन्मान होत आहे। सन्माननीय भारतीय सैनिक माननीय श्री प्रल्हाद पालांडे साहेबांचा येतो सन्मान या ठिकाणी होत आहे। एकदा जोरदार टाळ्या पालांडे साहेबांसाठी। शाल, विठ्ठल रखमाई मूर्ती, श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी येतो सन्मान होत आहे। त्यानंतर माननीय श्री सुनील शांताराम थळे यांचा या ठिकाणी येतो सन्मान होत आहे। आगरवाडीचं हे व्यक्तिमत्व एकदा जोरदार टाळ्या झाल्या सुनील थळे यांच्यासाठी। मी पुन्हा एकदा माननीय समृद्धीताई यादव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा येतो सन्मान या ठिकाणी करायचा आहे। एकदा जोरदार टाळ्या। सन्माननीय भारतीय सैनिक माननीय श्री सुनील शांताराम थळे यांचा येतो सन्मान होत आहे। समृद्धीताई यादव यांच्या शुभ हस्ते शाल, विठ्ठल रखमाई मूर्ती, पुष्प आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सव मध्ये हा आपल्या माजी भारतीय सैनिकांचा येतो सन्मान होत आहे। यानंतर अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान होत आहे मंडळी ज्यांनी या सुधागडचं नाव केवळ भारत देशापुरतच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवलेलं आहे। कबड्डी या खेळाच्या माध्यमातून आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पंच म्हणून ते कामगिरी पाहतात। त्यांना रायगड जिल्हा परिषदेने रायगड जिल्हा भूषण पुरस्कार देऊन गौरव केला आणि ज्यांचा महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र गौरव म्हणून पुरस्कार देऊन पुरस्कार करून गौरव केला ते सुधागड तालुक्याचा भूषण माजी भारतीय सैनिक माननीय श्री भगवान शांताराम शिंदे यांचा या ठिकाणी येतो सन्मान होत आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या भगवान शिंदे साहेबांसाठी। आणि महिला कमिटीच्या अध्यक्षा माननीय सौ अश्विनी मनवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा येतो सन्मान त्यांचा करायचा आहे। या दोघी या वरंडे या ठिकाणी येतो सन्मान होत आहे। सुधागडचा वैभव माजी भारतीय सैनिक श्री भगवान शांताराम शिंदे यांचा आपल्या सप्ताह कमिटीच्या अध्यक्षा माननीय सौ अश्विनी मनवी
ताईंच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान शाल विठ्ठल रखमाई मूर्ती श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे त्याचा आपण स्वीकार एकदा जोरदार टाळ्या शिंदे साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. हा सन्मान आहे तुमचा आमचा हा सन्मान आहे महाराष्ट्र देशाच्या सर्वोत्तम अशा भारतीय सैनिकांचा. यानंतर पिंपलोली येथील अत्यंत उत्तम असे व्यक्तिमत्व आणि आपल्या स्वभावाने आपल्या माणुसकीने सर्वांची मने जिंकणारे माजी भारतीय सैनिक भारतीय स्टेट बँकेमध्ये खूप छान सेवा देणारे श्री शंकर पलांडे काका यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. एकदा जोरदार टाळ्या शंकर पलांडे साहेबांसाठी झाल्या पाहिजेत. भारतीय सेनेमध्ये खूप छान सेवा देऊन निवृत्त झाल्यानंतर भारतीय स्टेट बँकेच्या माध्यमातून खूप छान सेवा देण्याचं काम ते करतात. माननीय सौरोष्णा या सत्ता कमिटीचे सचिव माननीय रोशना महाले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पलांडे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सत्ता कमिटीच्या सचिव माननीय सौरोष्णा महाले आणि आमच्या ताईंच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. माजी भारतीय सैनिक आणि भारतीय स्टेट बँकेचे कर्मचारी माननीय श्री शंकर पलांडे साहेबांचा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुन्हा एकदा पलांडे साहेबांसाठी आपल्या माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचालित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवाच्या वतीने शाल विठ्ठल रखमाईची मूर्ती श्रीफळ आणि पुष्प देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. रोशना महाले ताईंच्या शुभ हस्ते. यानंतर श्री राजाराम शांताराम डिसे आणि यानंतर आपला सर्वांना एक त्यांचा अभिमान आहे ते वर्धा देवळाड येथील माजी भारतीय सैनिक माननीय श्री सुरेश गणपत दत्त यांचा या ठिकाणी मी त्यांना आमंत्रित करतो. माननीय सौ उर्मिला महाले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळ्या सुरेश दत्त मामांसाठी झाल्या पाहिजेत. एक छान असं भारतीय सेनेमध्ये सेवा देऊन आपल्या मुलाला सुद्धा जे भारतीय आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी भारतीय सेनेवर पाठवलेलं आहे ते या जुनागडचं वैभव खाली गावाचं वैभव श्री सुरेश दत्त मामा यांचं या ठिकाणी महाले ताईंच्या शुभ हस्ते शाल विठ्ठल रखमाईची मूर्ती पुष्प आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. यथोचित सन्मान होत आहे. माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचालित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवामध्ये या सर्व सन्माननीय आपल्या माजी भारतीय सैनिकांचा. यानंतर श्री समीर दादा साजेकर श्री रुपेश साजेकर श्री अजय अमित हुले श्री बबलू पाटील श्री वासुदेव दत्ता चोरगे श्री विजय गजानन तोंडे श्री प्रल्हाद गोपाल लपिंबळे एक छान असं व्यक्तिमत्व की भारतीय सेनेमध्ये खूप छान सेवा निवृत्त झाल्यानंतर आपल्या आवाजाने या सुधागडला खूप छान संगीतमय सेवा देणारे आमचे छान परमित्र एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे माजी भारतीय सैनिक प्रसाद गोपाल लपिंबळे यांचं. आणि मी माननीय दर्शना वरंडे ताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. छान माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचालित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवामध्ये सन्मान होते माजी भारतीय सैनिकांचा प्रसाद लपिंबळे यांचा आमच्या दर्शना वरंडे ताईंच्या शुभ हस्ते शाल विठ्ठल रखमाईची मूर्ती श्रीफळ आणि पुष्प देऊन एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजे आपल्या माजी भारतीय सैनिक प्रसाद लपिंबळे यांच्यासाठी. यानंतर माननीय श्री विशाल जगताप माननीय श्री अविनाशजी जोरकर माननीय श्री समीरजी देशमुख माननीय संकेतजी केदारी माननीय श्री संदेश शंकर पारसकर एक छान असं व्यक्तिमत्व आपल्या छान सेवेने या भारतीय सेनेमध्ये सेवा देऊन निवृत्त झालेल्या आपल्या सुधागडचं वैभव जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. माननीय श्री संदेश शंकर पारसकर साहेबांचं मी माननीय सुवर्णा जगताप सीतापराव माननीय सुवर्णा सीतापराव ताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पारसकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचालित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवामध्ये सन्मान होत आहे. माजी भारतीय सैनिक श्री संदेश शंकर पारसकर यांचा माननीय सुवर्णा भारत सीतापराव यांच्या शुभ हस्ते शाल पुष्पगुच्छ विठ्ठल रखमाईच्या मूर्तीने पुष्प देऊन
त्याचबरोबर माननीय श्री तुषारजी गावडे, माननीय श्री यशवंतजी मस्के, माननीय श्री तात्या भिलारे, माननीय श्री मधु सुदाम देसाई, माननीय श्री जयराम तेलंगे, माननीय सिद्धेश्वरचे सावंत भाऊ आणि एकदा जोरदार टाळ्यांनी सावंत भाऊचं स्वागत करायचं आहे. आणि सप्ताह कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री भरत दत्त साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपल्या सावंत साहेबांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान करायचा आहे. भारतीय सैन्यामध्ये खूप छान सेवा निवृत्त झालेले सिद्धेश्वरचा सुपुत्र माननीय श्री सावंत साहेबांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान होत आहे. भरत दत्त यांचे शुभ हस्ते सप्ताह कमिटीचे अध्यक्ष माऊली सुभा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवामध्ये स्वागत होत आहे. माजी भारतीय सैनिक सावंत मामांचे एकदा जोरदार टाळ्या सावंत साहेबांसाठी भरत दत्त यांच्या शुभ हस्ते शाल श्री विठ्ठल लोकांची मूर्ती पुष्प आणि सन्मान होत आहे. यानंतर अकोल्याचे सुपुत्र माननीय श्री रघुनाथ शंकर सीतापराव, वा वा एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. अकोल्याचे सुपुत्र सुधागरचे वैभव रघुनाथ शंकर सीतापराव साहेबांचं. आणि आपल्या सप्ताह कमिटीचे उपाध्यक्ष माननीय श्री दत्ताराम ओरंडे साहेबांना विनंती करतो महाराजांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी यशस्वी सन्मान करायचा आहे. माऊली सुभा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवामध्ये सन्मान होत आहे. माजी भारतीय सैनिकांचा म्हणजे अकोल्याचे सुपुत्र श्री रघुनाथ शंकर सीतापराव यांचा माननीय श्री दत्ताराम ओरंडे भाऊच्या शुभ हस्ते शाल श्री विठ्ठल रखमाई मूर्ती श्रीफळ आणि पुष्प देऊ. एकदा जोरदार सीतापराव भाऊसाठी झाला पाहिजे. अकोल्याचे सुपुत्र माननीय श्री पांडुरंग गोविंद चोरगे महाराजांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान होत आहे. जोडशेचे सुपुत्र आणि त्यांचा सुरेश महाराज पातेरे यांच्या उपस्थितीमध्ये छान असा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा झाला होता. वाडीकर महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा छान सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा झाला होता. ते दोनशेच्या गावचे ग्राम सुपुत्र अनंत जाधव महाराजांचं या ठिकाणी जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. आणि आपल्या या सप्ताह कमिटीचे कार्याध्यक्ष हरिभक्त परायण संतोष दलवी महाराजांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा त्यांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. 200 ग्रामचे माजी भारतीय सैनिक माननीय श्री अनंत जाधव साहेबांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान होत आहे. माऊली सुभा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सव वतीने सन्मान होत आहे. माजी भारतीय सैनिकांचा 200चे सुपुत्र श्री अनंत जाधव महाराजांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. कार्याध्यक्ष हरिभक्त परायण संतोष गजानन दलवे यांच्या शुभ हस्ते एकदा जोरदार टाळी अनंत जाधव महाराजांसाठी झाला पाहिजे. शाल पुष्पगुच्छ श्री विठ्ठल रखमाई मूर्ती आणि श्रीफळ देऊ. यानंतर शिरोशी गावचे सुपुत्र श्री बबन गणपत गोळे साहेबांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान. त्याचबरोबर पाली कुंभारवाडीचे सुपुत्र माननीय श्री सतीश मोतीराम सरनाईक साहेबांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान होत आहे. त्याचबरोबर तिवरेचे सुपुत्र माननीय श्री महेश भीमसेन देशमुख, त्याचबरोबर या ठिकाणी सुट्टीनिमित्त आलेले आणि भारतीय सैन्यामध्ये खूप छान सेवा देत असलेले या पालिकेचे सुपुत्र वरच्या देऊळवाडीचे सुपुत्र श्री अक्षय सुरेश दत्त यांचा जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. मंडळी, आज आपण जो सुखदुःख असो, उत्सव असो, सण असो, त्या भारतीय सैनिकांमध्ये साजरे करतो. त्या भारतीय सेनेमध्ये कार्यरत असलेले या पालिकाचे सुपुत्र श्री अक्षय सुरेश दत्त यांचा यशस्वी सन्मान माननीय आदरणीय हरिभक्त परायण उपाधी खेडेकर महाराजांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा त्यांचा यशस्वी सन्मान करायचा आहे. माऊली सुभा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवामध्ये सन्मान होत आहे. माजी भारतीय सैनिकांचा अक्षय सुरेश दत्त यांचा एकदा जोरदार टाळ्यांचा संत साहेबांसाठी झाला पाहिजे. यानंतर नेरवली गावचे सुपुत्र आदरणीय श्री मोतीराम पालाटे साहेबांचा या ठिकाणी यशस्वी सन्मान होत आहे. एक खूप छान सेवा देऊन निवृत्त झालेले आणि खूप छान बँकेच्या माध्यमातून सेवा देणारे माजी भारतीय सैनिक मोतीराम पालाटे साहेबांचा या ठिकाणी जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. सन्मान करायचं आहे आपल्या माजी भारतीय सैनिकांचा. माननीय श्री किसन खाडे महाराजांच्या शुभ हस्ते त्यांचा यशस्वी सन्मान या ठिकाणी होत आहे. किसन खाडे महाराजांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मोतीराम पालाटे साहेबांचा या ठिकाणी
परिवार, जो परिवार या भारतीय सेनेमध्ये सेवेत आहेत, त्या पालांडे परिवाराचे एक ज्येष्ठ श्री आदरणीय मोतीराम पालांडे यांचा माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवच्या वतीने सन्मान होत आहे माजी भारतीय सैनिकांचा म्हणजे मोतीराम पालांडे साहेबांचा. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पालांडे साहेबांसाठी. सन्माननीय भारतीय सैनिक उपस्थित आपला सगळ्यांचा सन्मान झाला ना. एकदा जोरदार टाळ्या दरम्यान आपल्या उपस्थित सर्व भारतीय सैनिकांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि मंडळी हा योग तुमच्या आमच्यासाठी हा योग हा भाग्याचा योग आणणारे माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवासाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी. या मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या. हा कार्यक्रम आज आपल्याला दिसतोय पण हा कार्यक्रम करण्यासाठी गेले 2-3 महिने अहोरात्र परिश्रम ज्या मंडळाने केले, त्यांची प्रेरणा घेऊन त्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण आदरणीय गुरुवर्य सुरेश महाराज पातेरे यांची प्रेरणा घेऊन सर्व मंडळ कार्यरत आहेत. या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे मंडळी. आणि आपल्या प्रत्येक हरिनाम सप्ताह कुठेही असो त्या ठिकाणी हजेरी लावणारे वर्षा देवराडाचे एक अत्यंत उत्तम असं आदरणीय व्यक्तिमत्व श्री राजाराम चव्हाण यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या राजाराम चव्हाणांसाठी झाल्या पाहिजेत. आणि आपल्या या मंडळाचे सचिव आदरणीय श्री दत्तात्रय तुकाराम ओरंडे दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा यशोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. बघा नमस्कार बघा, ही आहे संस्कृती, ही आहे आपली महाराष्ट्र संस्कृती. आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही हात जोडायला कधी विसरणार नाही. ही आहे महाराष्ट्र संस्कृती आणि ही आहे वारकरी संप्रदायाची परंपरा. हरिनामाचा भगवा झेंडा माझ्यावर घेऊन जो प्रसाद सुरू आहे या वारकरी संप्रदायाच्या वतीने माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सव मध्ये सन्मान होत आहे. एक आदरणीय असं व्यक्तिमत्व श्री राजाराम चव्हाण बाबांचं या मंडळाचे श्री दत्तात्रय तुकाराम ओरंडे दादांच्या शुभ हस्ते अतिशय छान असा योग, छान असा सोहळा तुमचं भाग्य आहे मंडळी की हा सोहळ्याचे साक्षीदार या सोहळ्याला श्रवण करण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला लाभलेलं आहे. आणि खरोखरच आणि मंडळी महिला म्हणजे ही अशी शक्ती आहे की या आपल्या देशाचं या जगाचं वैभव, या जगाला योग्य दिशा देण्याचं काम, या पिढीला योग्य दिशा देण्याचं काम जे करत असेल ते आपली महिला शक्ती करत असतात. आणि सिद्धेश्वर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून सिद्धेश्वर गावाला या सुधागड तालुक्याला खूप छान सेवा देणाऱ्या आणि त्यांच्याकडे पाहिलं की एक प्रसन्नता वाटते. ताईंकडे पाहिलं म्हणजे आपण किती विचारात असो, किती दुःखामध्ये असो, पण आमच्या ताईंकडे पाहिलं की तो आमचं दुःख निघून जातं. अशा आपल्या सिद्धेश्वर गावाचा वैभव सिद्धेश्वर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय समृद्धीताई संतोष यादव मॅडम यांचा आम्ही मंडळाच्या वतीने सन्मान करत आहोत. आणि सर्व महिलांच्या शुभ हस्ते आम्ही आज सन्मान करत आहोत. सर्व नारी शक्तीला विनंती आहे की आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन सन्मान करत आहे. नारी शक्तीचा समृद्धीताई संतोष यादव मॅडम यांचा सन्मान होत आहे मंडळाच्या वतीने. माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवामध्ये सन्मान होत आहे नारी शक्तीचा, स्त्री शक्तीचा. आणि मंडळाला मी मनापासून धन्यवाद देतो की हा सन्मान करण्याचा भाग्य आमच्या महिला मंडळाला दिलेला आहे. खरोखरच एक छान असे गुरुवर्य सुरेश महाराज पातेरे यांना धन्यवाद देतो की छान असा योग या महिला शक्तीचा सन्मानच नव्हे तर त्यांना सर्वोच्च आदराचे स्थान देण्याचं काम या कीर्तन सप्ताहाच्या माध्यमातून आपण देत आहात. त्यांचा आम्हाला
होत आहे. या ठिकाणी सन्मान होतोय माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवामध्ये एक उत्तम असा श्री व्यक्तिमत्व सिद्धेश्वर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच माननीय समृद्धीताई संतोष यादव मॅडम यांचा आमच्या सर्व स्त्री शक्तीच्या शुभार्थी तुझी सन्मान होत आहे आणि आपण सर्वजण या सन्मान सोहळ्याचे साक्षीदार आहात. याचं आम्हाला भाग्य आहे. तुम्ही आम्ही भाग्यवंत आहात की या सन्माननीय सोहळ्याचं आपण सर्वजण साक्षीदार आहात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या स्त्री शक्तीसाठी. एकदा जोरदार टाळ्या. आणि महिलांनी इथे थांबायचंय. कुठे जाऊ नका. पुन्हा एकदा आपल्यासाठी एक अत्यंत उत्तम असं व्यक्तिमत्व सर्वांनी प्रेरणा घ्यावं असे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय गीता संजय शिंदे मॅडम यांचा सुद्धा आम्ही यातून सन्मान करत आहोत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या माननीय गीता संजय शिंदे मॅडम यांच्यासाठी. माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवामध्ये सन्मान होत आहे माननीय गीता संजय शिंदे मॅडम यांचा. आमच्या सर्व महिलांच्या शुभार्थी सर्व महिलांच्या उपस्थितीमध्ये खूपच छान असा योग, छान असा सोहळा, छान असा भाग्याचा क्षण या ठिकाणी आलेला आहे. माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सव संपन्न होत असताना आपण माझी भारतीय सैनिकांचा सन्मान सोहळा केला. त्याचबरोबर उत्तम कामगिरी करणाऱ्या आमच्या दोन्ही महिलांचा या ठिकाणी सन्मान होते माननीय गीता संजय शिंदे मॅडम यांचा. ते खूप छान काम आपण करत आहात. पुढे जाऊ नका. आणि मंडळी मगाशी आपण स्वागत केलं परंतु ते उपस्थित नव्हते असे भारतीय सैन्यामध्ये सेवेत असलेले माननीय संकेत शरद केदारी यांच्या तर्फे मी त्यांचे वडील श्री शरद केदारी भाऊंना विनंती करतो की त्यांना आपला सन्मान आपण सुधारायचा आहे. आपल्या मंडळाचे आणि सर्व महिलांच्या शुभ हस्ते नारी शक्तीच्या शुभ हस्ते हा इथून सन्मान होत आहे. श्री शरद केदारी भाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येत आहे. भारतीय सेनेमध्ये सेवेत असलेले संकेत शरद केदारी यांचे वडील शरद भाऊ केदारी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. त्या भारतीय सैनिकांमध्ये आपण सुरक्षित आहोत. त्या भारतीय सेनेमध्ये त्यांचे सुपुत्र आज भारतीय सीमेवर कार्यरत आहेत. त्यांचा एकत्रित सन्मान एक भाग्याचा क्षण अभिमानाचा क्षण केदारी भाऊसाठी आहे. ते आपला मुलगा भारतीय सेनेमध्ये सेवेत असताना माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवामध्ये आज त्यांच्या मुलाचा सन्मान होत आहे आणि आमच्या वरंडे ताईंच्या शुभ हस्ते हा येतो. सगळ्यांचा जोरदार टाळ्या केदारी परिवारासाठी झाला पाहिजे. जोरदार टाळ्या मंडळी. खूपच धन्यवाद. आणि या तालुक्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख करून देणारे आंतरराष्ट्रीय पंच माजी भारतीय सैनिक भगवान शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आणि आतिश मोतीराम सरनाईक हे आज काही कारणामुळे येऊ शकले नाही म्हणजे प्रवासामध्ये अडकले असल्यामुळे ते येऊ शकलेले नाहीत. परंतु या तालुक्याचा स्वाभिमान
आणि त्यांचे वडील श्री मोतीराम सरनाईक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आदरणीय मोतीराम सरनाईक बाबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या सरनाईक परिवारासाठी. त्या भारतीय सैन्यामुळे आपण सुरक्षित आहोत. त्या भारतीय सैन्यामुळे आपण सुखदुःख एकमेकांसोबत साजरे करतो. त्या भारतीय सैन्यामध्ये खूप छान सेवा देऊन निवृत्त झालेले अतिश मोतीराम सरनाईक यांचे वडील मोतीराम आणि हरिभक्त पारायण रोशन महाराज पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मोतीराम सरनाईक बाबांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. माऊली कृपा वारकरी संप्रदाय मंडळ संचलित श्री भक्ती शक्ती महिला कीर्तन महोत्सवामध्ये सन्मान होत आहे. माजी भारतीय सैनिकांचा एकदा जोरदार सरनाईक परिवारासाठी झाला पाहिजे. हरिभक्त पारायण रोशन महाराज यांच्या शुभ हस्ते हा यथोचित सन्मान शाल श्री विठ्ठल रखमाई मूर्ती पुष्प आणि श्रीफळ देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे. एकदा जोरदार टाळ्या.